BSc Part 3, semester number 6, paper number 15, Physical Chemistry. Dear students, we have already completed the topic phase equilibria. Now let us start with the topic thermodynamics. So you have already know the basic terms related to the thermodynamics from BSc Part 1, BSc Part 2. By considering this fact, we proceed further the topic thermodynamics. Now first, that is what is free energy, that is Gibbs energy function denoted by letter G, and Helmholtz function, or it is called as work function, that is equal to A. So this Gibbs function, free energy G is equal to H minus Ts. H is the enthalpy, T is the temperature, and is the entropy. A is equal to E minus Ts, that is called as Helmholtz function. E is the internal energy, temperature, entropy. सो व्हॉट इज द रिलेशन बिटवीन जी अँड ए. ह्या जी अँड एमध्ये काय रिलेशन आहे, थोडा मॅथमॅटिकल पार्ट आहे, थोडं समजावून घेणं महत्त्वाचं आहे. प्रत्येक स्टेप महत्त्वाची असते आणि ह्या स्टेप्स वारंवार तुम्ही बघणं आवश्यक असेल तर या गोष्टी तुमच्या लक्षात येईल. जी इज इक्वल टू एच मायनस टी एस, आपला डेफिनेशन मॅथमॅटिकली. एच एन्थाल्पी इज इक्वल टू ई प्लस पी व्ही, हे सगळ्यांना तुम्हाला माहीत आहे. इंटरनल एनर्जी, प्रेशर व्हॉल्यूम टाईप ऑफ वर्क. आता ही एच इज इक्वल टू ई प्लस पी व्ही ही व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट करतो. सो जी इज इक्वल टू ई प्लस पी व्ही मायनस टी एस. आता ई मायनस टी एस, ई मायनस टी एस, ई मायनस टी एस म्हणजेच कोण, ए. सो इट बिकम्स ए प्लस पी व्ही. सो जी इज इक्वल टू ए प्लस पी व्ही ॲट कॉन्स्टंट प्रेशर. प्रेशर जर कॉन्स्टंट असेल तर काय होईल, ॲट कॉन्स्टंट प्रेशर डेल्टा जी इज इक्वल टू डेल्टा एच प्लस पी डेल्टा व्ही. ही इक्वेशन आपण गृहीत धरतो आता. डेल्टा जी इज इक्वल टू डेल्टा एच प्लस पी डेल्टा व्ही. फॉर आयसोथर्मल प्रोसेस, आयसोथर्मल जर प्रोसेस असेल तर काय बघा, डेल्टा जी इज इक्वल टू जी टू मायनस जी वन. डेल्टा जी इज इक्वल टू जी टू मायनस जी वन म्हणजे हायर फ्री एनर्जी मायनस लोअर फ्री एनर्जी, ह्यातला आपण डिफरन्स घेतला. आता जी टूचं डेफिनेशन काय, जीची डेफिनेशन एच मायनस टी वन. तसं जी वनची काय झाली, एच वन मायनस टी एस वन आणि एच टू मायनस टी एस टू. म्हणजे जी टू मायनस जी वन, एच टू टी एस टू मायनस एच वन टी एस वन. आता एच टू मायनस एच वन एका ब्रॅकेटमध्ये दिला, टी कॉमन आहे, दोन्ही टेम्परेचर बाहेर काढलं. सो एच टू मायनस एच वन मायनस टी इंटू एच टू मायनस एस वन. याचाच अर्थ काय झाला बघा, डेल्टा जी इज इक्वल टू एच टू मायनस एच वन डेल्टा एच मायनस टी इंटू डेल्टा एस. सो डेल्टा जी इज इक्वल टू डेल्टा एच मायनस टी डेल्टा एस. याला इक्वेशन नंबर 2 मी म्हटलं. याच्याच भाषेमध्ये, डीच्या भाषेमध्ये डी जी इज इक्वल टू डी एच मायनस टी डी एस. म्हणजे इन्फायनाईट भाषेमध्ये आणि फायनाईट भाषेमध्ये असं असतं. फायनाईट भाषेमध्ये डेल्टा येतो, इन्फायनाईट भाषेमध्ये डी जी येतं. तर असं या पद्धतीनं हे केलं. सिमिलरली डेल्टा ए इज इक्वल टू ए टू मायनस ए वन. जसं आपण डेल्टा जी जी टू मायनस जी वन बघितलं तसं ए टू मायनस ए वन. एची व्याख्या काय, ई मायनस टी वन. सो ई वन मायनस टी एस वन आणि ई टू मायनस टी एस टू. ए टूची व्हॅल्यू ही राहिली, ए वनची राहिली. ए टू मायनस ए वन कॉमन काढला, टी सुद्धा ई टू मायनस ए वन एका ब्रॅकेटमध्ये घेतला, टी कॉमन काढला, एस टू मायनस एस वन. सो डेल्टा ए इज इक्वल टू ई टू मायनस ई वन डेल्टा ई मायनस टी इंटू डेल्टा एस. डीच्या भाषेमध्ये डी इज इक्वल टू डी जी डी ई मायनस टी डी एस. तर आपण ह्या पहिल्या पानावर काय बघतो की जी म्हणजे काय, ए म्हणजे काय, आणि ए आणि जी मधलं रिलेशन आपण इथं बघतो. नेक्स्ट, नाव डिफरन्शिएट. जी इज इक्वल टू एच मायनस टी एस. फ्री एनर्जीची व्याख्या एच मायनस टी एस आहे, हे आपण डिफरन्शिएट करतो. जीचं डिफरन्शिएशन डी जी झालं मायनस एच डी एच मायनस, आता टी आणि एसचा प्रॉडक्ट आहे म्हणजे टी इंटू एसचा डिफरन्शिएट डी एस मायनस सेकंड फॅक्टर इंटू फर्स्टचा डी टी इंटिग्रेशनच्या नियमानुसार. डी एच मायनस टी इंटू डी एस मायनस एस इंटू डी. परंतु आपल्याला माहीत आहे एन्थाल्पी एच इज इक्वल टू ई प्लस पी व्ही. आता ई प्लस पी व्ही याचं मी काय केलं, डिफरन्शिएशन केलं. एचचा डी एच झाला, ईचा डी ई झाला, पी व्हीचा काय झालं, पहिलं फॅक्टर, याचा डेरिव्हेटिव्ह डी व्ही, दुसरा फॅक्टर आणि याचा डेरिव्हेटिव्ह डी पी. डी एच इज इक्वल टू डी ई प्लस पी डी व्ही प्लस व्ही डी पी. तर ही सगळी जी व्हॅल्यू आहे ती सगळी ह्या इक्वेशनमध्ये डी एचची जी व्हॅल्यू आहे ही डी एचची व्हॅल्यू सगळी इथं आपण भरतो. म्हणजे डी जी इज इक्वल टू डी ई प्लस पी डी व्ही प्लस व्ही डी पी आणि मायनस हे आहे तसंच टी डी एस मायनस एस डी टी. बट डी ई इज इक्वल टू टी डी एस मायनस डब्ल्यू रिव्हर्सिबल.
हा एक आपला फॉर्म्युला आहे. ही फॉर्म्युला लक्षात ठेवायची. डी म्हणजे काय, TdS मायनस डब्ल्यू रिव्हर्सिबल. तर ही जी व्हॅल्यू आहे डीईची ती आपण आता इथं सबस्टिट्यूट करतो, TdS मायनस डब्ल्यू रिव्हर्स. तर डी इज इक्वल टू ह्या डीईच्या ऐवजी TdS मायनस डब्ल्यू रिव्हर्सिबल प्लस PdV प्लस VdP मायनस TdS मायनस SDT. आणि काय बघा, आणि अगेन डब्ल्यू रिव्हर्सिबल इज इक्वल टू PdV प्लस डब्ल्यू नेट. एक आपल्याकडे समीकरण आहे. म्हणजे प्रेशर व्हॉल्यूम ऑफ टाईप ऑफ वर्क असेल, नेटवर्क असेल, तर ते मॅक्झिमम वर्क हे काय होतं, होऊ शकतं. देअरफॉर DG इज इक्वल टू TdS मायनस, आता डब्ल्यू रिव्हर्सिबल इथं जे आहे त्या डब्ल्यू रिव्हर्सिबल ही व्हॅल्यू घालतो मायनस PdV मायनस डब्ल्यू नेट प्लस PdV प्लस VdP मायनस TdS मायनस SDT. आता TdS कॅन्सल होईल, प्लस मायनस PdV कॅन्सल होईल, आणि काय राहील, DG इज इक्वल टू VdP मायनस SDT मायनस डब्ल्यू नेटवर्क. ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर अँड प्रेशर, कॉन्स्टंट टेम्परेचर प्रेशर असेल तर DT काय येईल, 0 येईल, DP सुद्धा काय येईल, 0 येईल, आणि WG इज इक्वल टू काय येईल, मायनस डब्ल्यू नेट. हे मायनस साईन मी इकडे घेतलं. DG ॲट कॉन्स्टंट प्रेशर अँड टेम्परेचर, इथं आपण म्हटलं टेम्परेचर प्रेशर कॉन्स्टंट, दॅट इज इक्वल टू डब्ल्यू नेट. तर याचाच अर्थ असा झाला, डिक्रीज इन गिब्स फ्री एनर्जी, जी म्हणजे फ्री एनर्जी ती डिक्रीज झाली, निगेटिव्ह साईन आहे. डिक्रीज इन फ्री एनर्जी ॲट कॉन्स्टंट प्रेशर अँड टेम्परेचर इज नेट वर्क डन. म्हणजे किती काम झालं, फ्री एनर्जी किती कमी झाली, म्हणजे त्याचं काहीतरी काम झालं. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण घेतलो, आता माणूस एखादं काम करतो, त्याकडे एनर्जी आहे आणि तो काम करतो, काम करेल तसं त्याची एनर्जी कमी होत जाते, म्हणजे त्याची फ्री एनर्जी कमी झाली, आणि कमी झाल्यामुळे हे काही नेटवर्क झालं, डब्ल्यू नेट, हे काम त्याच्या हातून घडलं. So minus DG at constant pressure and temperature is equal to W net, that is decrease in free energy at constant pressure and temperature is the net work done. Next, variation of G म्हणजे गिब्स फ्री एनर्जी, किंवा आपण नुसतं फ्री एनर्जी म्हणू, विथ टेम्परेचर अँड प्रेशर. वी हॅव, आपल्याकडे हे इक्वेशन आपण आता मागं बघितलं. DG इज इक्वल टू VdP मायनस SDT मायनस डब्ल्यू नेट. फॉर क्लोज्ड सिस्टीम जर क्लोज्ड असेल तर PV टाईप ऑफ वर्क होतं, प्रेशर व्हॉल्यूम ऑफ टाईप ऑफ वर्क होतं, आणि नेटवर्क तिथं काय होतं, 0 होतं, कारण आतल्यात काम होतं. डब्ल्यू नेट इज इक्वल टू 0. सो DG इज इक्वल टू VdP मायनस SDT, हे 0 झाल्यामुळं DGची व्हॅल्यू एवढी आहे. ॲट कॉन्स्टंट प्रेशर जर कॉन्स्टंट असेल तर कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे DP हा 0 असतो, म्हणजे VdP 0 येईल, म्हणजे DG इज इक्वल टू मायनस SDT येईल. DG हा DT मी इकडं आणलं, DG बाय DT ॲट कॉन्स्टंट प्रेशर इज इक्वल टू मायनस S. सिमिलरली ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर, ह्या इक्वेशनला परत कॉन्स्टंट टेम्परेचर T, कॉन्स्टंट म्हणजे DTचा 0, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0, म्हणजे ही टर्म निघून जाईल, म्हणजे DG इज इक्वल टू VdP येईल. DG इज इक्वल टू VdP आलं की DG बाय DP इज इक्वल टू V, DG बाय DP इज इक्वल टू V ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. बट फॉर आयसोथर्मल रिव्हर्सिबल प्रोसेस, आता आयसोथर्मल रिव्हर्सिबल प्रोसेस असेल तर काय होईल बघा, PV इज इक्वल टू NRT, आपल्याला माहिती आहे N मोल ऑफ गॅस, V इज इक्वल टू NRT बाय P, बरं आहे का, म्हणजे DG बाय DP ॲट कॉन्स्टंट T, आणि ह्या व्हीबद्दल मी काय केलं, NRT बाय P घातलं, V इज इक्वल टू NRT बाय P. तर N कॉन्स्टंट, R कॉन्स्टंट, T टेम्परेचर कॉन्स्टंट, कारण प्रोसेस आयसोथर्मल म्हणजे कॉन्स्टंट आहे, म्हणजे इंटिग्रेशन ऑफ काय येणार, 1 डिवायडेड बाय P, दॅट इज इक्वल टू लॉग P. लिमिट्स P1 P2 जर वापरली तर P2 बाय P1 येईल. इकडं G1 G2 जर लिमिट्स वापरली तर DG बाय DPचं हे काय झालं, इंटिग्रेशन G येणार नुसतं, म्हणताना डेल्टा G इज इक्वल टू G2 मायनस G1 इज इक्वल टू 2.03 बेस 10 केला मी परत NRT लॉग P2 बाय P1, आणि P2 बाय P1 म्हणजेच काय, V1 बाय V2, कारण P1 V1 इज इक्वल टू V2 असतं. P1 इकडं P2 मी आणला, P1 बाय P2, V2 डिवायडेड बाय V1. तर अशा पद्धतीनं व्हेरिएशन ऑफ G विथ टेम्परेचर अँड प्रेशर. नेक्स्ट, सिमिलरली आता जसं फ्री एनर्जी बाबत बघितलं तसं आपण वर्क फंक्शन ए बाबत बघतो. ए इज इक्वल टू E मायनस TS, डिफरन्शिएट करा, एचा DE आला, ईचा DE मायनस T इंटू एसचा DS मायनस S इंटू Tचा DT. बट DE इज इक्वल टू TdS मायनस डब्ल्यू रिव्हर्सिबल, हे लक्षात ठेवायच्या गोष्टी आहेत बाय फर्स्ट अँड सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. म्हणून DEची व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट करतो. DA इज इक्वल टू TdS मायनस डब्ल्यू रिव्हर्सिबल मायनस TdS मायनस SDT, प्लस TdS मायनस TdS कॅन्सल होईल, मायनस SDT मी पहिला लिहिलं, मायनस डब्ल्यू रिव्हर्सिबल. आयसोथर्मल प्रोसेसला काय असेल, DT 0 असेल, DT 0 असेल तर मायनस DA ॲट T इज इक्वल टू डब्ल्यू रिव्हर्सिबल येईल. फॉर फायनाईट चेंज असेल तर डेल्टाच्या भाषेमध्ये केलं आपण,
हे इनफायनाईट चेनला होतं, हे फायनाईट चेनला होतं. सो डिक्रीज इन वर्क फंक्शन डिक्रीज झालं, मायनस साईन आहे, इज इक्वल टू मॅक्झिमम वर्क डन. शो दॅट डिक्रीज इन वर्क फंक्शन इज इक्वल टू मॅक्झिमम वर्क डन. डब्ल्यू रिव्हर्सिबल म्हणजेच काय, मॅक्झिमम वर्क झालेलं आपल्याला दिसतं. The variation of temperature on pressure with Gibbs free energy G and Helmholtz work function A ह्या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत. Now variation of A with volume and temperature. आता ही गोष्ट आपल्याला काय सांगते बघूया. We have आपल्याकडे इक्वेशन होतं dA is equal to dE minus TdS minus SdT. But Q reversible is equal to TdS is equal to dE plus PdV. आणि याच्यावरून डी ईची व्हॅल्यू काढली काय, टी डी एस मायनस पी डी. ही डी ईची व्हॅल्यू इथं आपण भरतो. तर पण डी ए इज इक्वल टू टी डी एस मायनस पी डी व्ही मायनस टी डी एस मायनस एस डी टी प्लस टी डी एस मायनस टी डी एस कॅन्सल होईल. डी ए इज इक्वल टू मायनस पी डी व्ही मायनस एस डी टी. आता जसं मागं बघितलं तसं आपण ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम ही सगळी टर्म झिरो होईल. डी ए बाय डी टी इज इक्वल टू मायनस एस ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. फॉर आयसोथर्मल प्रोसेस ह्या इक्वेशनला टेम्परेचर कॉन्स्टंट राहील डेरिव्हेटिव्ह झिरो होईल. डी ए इज इक्वल टू मायनस पी डी व्ही. त्यानंतर डी ए बाय डी व्ही ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर इज इक्वल टू मायनस पी, अशी इक्वेशन्स. बट पी व्ही इज इक्वल टू एन आर टी, अगेन पी इज इक्वल टू एन आर टी बाय व्ही. डी ए बाय डी व्ही ॲट कॉन्स्टंट टी, ह्या पी बद्दल मी मायनस साईन आहे तसंच आहे, पी बद्दल एन आर टी बाय व्ही वापरलं, इंटिग्रेट केलं. सो इंटिग्रेशन ऑपन पी लॉग व्ही, लॉग लिमिट्स व्ही वन व्ही टू, लॉग व्ही टू बाय व्ही वन, अपर लिमिट मायनस लोअर लिमिट. सो डी ए बाय डी व्ही ॲट कॉन्स्टंट प्रेशर इज इक्वल टू मायनस एन आर टी बाय व्ही. इंटिग्रेट केलं, ह्याचं इंटिग्रेशन ए आलं, ए टू मायनस ए वन डेल्टा ए 2.03 एन आर टी लॉग ऑफ व्ही वन बाय व्ही टू. आणि व्ही वन बाय व्ही टूचा अर्थ पी टू बाय पी वन. सो पी वन व्ही वन इज इक्वल टू पी टू व्ही टू, याच्याला अनुसरून हे होत असतं. सो डेल्टा जी इज इक्वल टू 2.03 एन आर टी लॉग पी टू बाय पी वन, आपण मागच्या पानावर बघितलेलं आहे. आत्ता आपलं काय आलेलं आहे, डेल्टा ए इज इक्वल टू तीच व्हॅल्यू आलं आहे 2.03 एन आर टी लॉग पी वन, म्हणजे डेल्टा ए इज इक्वल टू डेल्टा जी, हे ह्यावरून काय होतं सिद्ध होतं. तर ह्या स्लाईड्स पुन्हा बघा, तुमच्या ह्या गोष्टी लक्षात येईल. अभ्यास करा, स्वस्थ राहा, सुरक्षित राहा, घरीच राहा, सॅनिटायझरचा वापर करा, मास्कचा वापर करा, सोशल डिस्टन्सचं पालन करा. अभ्यास करत राहा, स्वस्थ राहा, सुरक्षित राहा. धन्यवाद.